सगळे येऊन मॅच बघत बसले. मॅच चालू होती तेवढ्यात आम्हाला कळेल की आम्हाला बार्बेक्यू पण करायचं आहे. मग काय महेश शेटने पुढाकार घेतला आणि बार्बेक्यूसाठी आम्ही सगळे बाहेर आलो होतो. आपल्या इथं बार्बेक्यूचं सगळं मटेरियल गोळा झालं होतं. पण विषय असा होता की आम्हाला कोणालाच माहीत नव्हतं की बार्बेक्यू पेटवतात कसं आणि ते बनवतात कसं. मग काय यूट्यूबला बघून बघून तयारी चालू झाली. मी फर्स्ट टाईम पोरांनी एवढी मेहनत घेताना बघत होतो. कॉलेजमध्ये एवढी मेहनत घेतली असते तर आत्ता कुठल्या कुठे गेले असते. फायनली आग लागली आणि म्हणलं आता चला काहीतरी होईल. मग म्हणले पहिलं व्हेजचं बनवून घेऊया. मग हे काय बघा हे व्हेजला असं लावलं आणि व्हेजचं तयार झालं. मग नंतर नॉनव्हेजचं करत बसले. तोपर्यंत व्हेजवाल्यांनी सगळं व्हेजचं संपवून टाकलं होतं. रफ्या बघा काय करतो, मेहनत एकदम जोरात चालू आहे. बार्बेक्यू करून पोरं दमली होती. म्हणलं चला आता भुका लागल्या, जेवढं झालं तेवढं बाद झालं नाटकी. मग काय आम्ही बिर्याणी खायला बसलो. बिर्याणी एकदम छान झाली होती. रात्रीचे जवळपास 2 वाजले होते आणि कोणच कोणाला झोपू देत नव्हतं. म्हणले काय झोपायला आलं होय. ये बड़ी अच्छी बात कही है. मग तेवढ्यात राहुल शेठ बोलले की चला आता 2 वाजल्या तर चहा तर ठेवायलाच पाहिजे. मग राहुल शेठ आणि रफिक शेठ गेले चहा ठेवायला. बाकीचे इथं बघा कोणच कोणाला झोपू द्यायला तयार नव्हतं. चहा तयार झाला होता आणि रात्री 2 वाजता आम्ही चहा पिला. चहा पिऊन झाल्यावर मग म्हटलं आता चला पटकन झोपा, सकाळी लवकर उठायचं आहे. 6लाच सगळ्यांना उठवलं. म्हटलं उशाचा सत्कार करायचा आहे. मग मस्तपैकी उशाचा सत्कार केला. मजा आया. तेवढं सगळं झालं. म्हणलं आता चला निघायची तयारी करा पटपट. मग काय रात्रीची उरलेली बिर्याणी गरम केली आणि बिर्याणी खाल्ली. बिर्याणी खाऊन झालं वापस चहा ठेवला. चहा बिस्किट आणलं. म्हणलं आता चला रिटर्न जाऊया. फायनली गाईज आमची ट्रिप कंप्लीट झाली. भेटूया पुढच्या